तर पहा या अगोदर आपण इनसाइड द ॲटम याचे जो इंट्रोडक्शन लेक्चर होतं आपलं त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जो ॲटम आहे तर या ॲटम मध्ये आपण तीन गोष्टी पाहिल्या होत्या की तीन प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात है ना की मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोज हा एक ॲटम आहे तर ॲटमचं पूर्ण मास हे त्याच्या कुठे एकवटलेलं असतं त्याच्या केंद्रकामध्ये ज्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियस आणि या न्यूक्लियस मध्ये कोण कोण प्रेझेंट असतात प्रोटॉन ज्याच्यावर काय असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरं कोण प्रेझेंट असतात न्यूट्रॉन ज्यावर कुठलाही चार्ज नसतो जे की उदासीन असतात आणि त्यानंतर या ॲटम मध्ये विशिष्ट काय असतात कक्षा असतात आणि या कक्षामध्ये फिरणारे निगेटिव्हली चार्ज ऋण प्रभारित कोण प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि जितके प्रोटॉन तितकेच काय असतात इलेक्ट्रॉन म्हणजे जितका धन प्रभार तितकाच ऋण प्रभार आणि यामुळे ॲटम जो आहे हा उदासीन असतो आणि त्यावरून आपण एक शब्द वापरला होता की ॲटम जो आहे हा इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल असतो मात्र तर अशा पद्धतीनं आपण हे लर्न केलं होतं की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो जरी त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन आहे मात्र निगेटिव्ह चार्ज असणारे कोण आहे इलेक्ट्रॉन सुद्धा आहे फरक काय फक्त की जे केंद्रक आहे या केंद्रकामध्ये कोण प्रेझेंट आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जिथं अणूचं जास्तीत जास्त जे वस्तुमान आहे मास आहे हे एकवटलेलं असतं मी तुम्हाला सांगितलं होतं की 99% पेक्षा जास्त मास हे ॲटमचं कुठे असतं त्याच्या केंद्रकामध्ये असतं न्यूक्लियस मध्ये आणि जे इलेक्ट्रॉन आहेत ते जरी निगेटिव्हली चार्ज असेल पण ते विशिष्ट ऑर्बिट मध्ये शेल मध्ये काय करत असतात रिव्हॉल्व करत असतात आणि ही ॲटमची जी कन्सेप्ट आहे याचा एकाएकी शोध लागला का नाही तर याचे काही टप्पे आहेत प्रगतीचे काही संकल्पना जर पाहिली आपण तर 2500 वर्ष जुनी आहे मग कशा पद्धतीनं वैज्ञानिकांनी टप्प्याटप्प्यानं ॲटम बद्दल है ना एलिमेंटची जे स्ट्रक्चर आहे मूलद्रव्याचं जी संरचना आहे ती कशी शोधली हे आता आपण स्टडी करणार आहोत तर पण सर्वात अगोदर ॲटम काय आहे ते आपण समजून घेऊ आता सामान्यपणे आपण काय म्हणतो की जे मूलद्रव्य आहे त्याचा लहानात लहान कण याला काय म्हणतो आपण अणु तसंच इंग्रजीमध्ये काय म्हणताय मग द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज नोन ॲज द ॲटम सो पहिला पॉइंट तुमचा तोच आहे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज नोन ॲज द ॲटम ही ॲटमची काय आहे डेफिनेशन म्हणजे व्याख्या असेल ॲटम रिटेन इट्स केमिकल आयडेंटिटी in all physical and chemical change आता अणूंचं एक वैशिष्ट्य आहे की अणू काय करतात की जेव्हा त्यांची अभिक्रिया किंवा त्याच्यामध्ये बदल व्हायला असेल आता बदल दोन पद्धतीचे पहा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज जो बदल तात्पुरत्या स्वरूपात असतो बर्फाचं पाणी किंवा पाण्याचं बर्फ होऊ शकतो सहज हा तात्पुरत्या स्वरूपातला जो बदल आहे त्याला काय म्हणायचा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणजे काय रासायनिक बदलाचं उदाहरण काय सांगता येईल बरं समजा आपण एखाद्या ऍसिड मध्ये एखादा बेस मिळवला है ना हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड बेस मिळवला तर त्याची उदासीनीकरण अभिक्रिया होते आणि त्यापासून काय तयार होतो क्षार आणि पाणी तयार होतो पहा मी रिॲक्शन सांगतो तुम्हाला एक ऍसिड घेऊ आपण HCl एक बेस घेऊ NaOH यांची जेव्हा रिॲक्शन होते ना तर यापासून एक सॉल्ट तयार होतो सोडियम क्लोराईड आणि वॉटर तयार होतं तर आता ही जी रिॲक्शन आहे ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आता ही जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे एकदा का आपण ऍसिड आणि बेस पासून सॉल्ट आणि वॉटर तयार केलं बरोबर आहे का हा HCl जो आहे हा काय आहे ऍसिड सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे बेस तयार झालेला सोडियम क्लोराईड काय आहे सॉल्ट आणि H2O ही कशाची म्हणजे कशाचं रेणूसूत्र आहे वॉटर
आता ही जी रिॲक्शन आहे ही केमिकल रिॲक्शन आहे, हा रासायनिक बदल आहे, हा कायमचा बदल आहे, बरोबर. मग कायमचा बदल त्याला म्हणा, हा कोणता चेंज झाला, मग केमिकल चेंज. आणि जर पहा आईस आहे, बर्फ आहे, बर्फाला मी जर उष्णता दिली त्याचं रूपांतर कशामध्ये होतं बरं, वॉटर मध्ये होतं. आणि तेच वॉटर जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं आणि त्याच्यातून उष्णता काढून घेतली तर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, आईस मध्ये झालं. आता या दोन्ही केसेस मध्ये तुम्हाला मेजरली काय लक्षात ठेवायचंय की हे जे एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, आईसचं वॉटर आणि वॉटरचं आईस, हा कोणता चेंज आहे बरं, फिजिकल चेंज. कोणता चेंज म्हणायचं याला, फिजिकल चेंज. म्हणजे हा झाला तात्पुरत्या स्वरूपातील बदल. आणि इथं जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण पाहिली, ओके, सो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन हा कायमस्वरूपी बदल आहे. आणि कायमस्वरूपी बदल असेल तर त्या बदलाला रासायनिक बदल म्हणायचं, त्याला आपण कोणता चेंज म्हणू, केमिकल चेंज. सो केमिकल चेंज, फिजिकलला काय म्हणलो आपण, टेम्पररी, तात्पुरता बदल. आणि केमिकल चेंजला काय म्हणलो, परमनंट, कायमचा बदल. ओके. तर ऍटमचं वैशिष्ट्य आहे की ऍटम काय करतो, त्याचं जी केमिकल आयडेंटिटी म्हणजे त्याची जी रासायनिक ओळख आहे तो गमावतो का, नाही. त्याच्यामध्ये तो फिजिकल चेंज मध्ये असू द्या, केमिकल चेंज मध्ये असू द्या, त्याची स्वतःची जी ओळख आहे, रासायनिक ओळख, त्याला शब्द काय वापरला आहे, केमिकल आयडेंटिटी, तर ती तो लॉस करत नाही. त्यानंतर कन्सेप्ट इज मोर देन 2500 इयर्स ओल्ड. जसं की पहा महर्षी कणाद आहे, तर महर्षी कणाद यांनी सांगितलं होतं की जे मूलद्रव्यांचा लहानात लहान कण, त्याला त्यांनी काय नाव दिलं होतं, परमाणू. आणि या परमाणूचं एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं होतं की हे परमाणू कसे आहेत, इनडिव्हिजिबल, म्हणजे त्याची आपण काय करू शकत नाही, विभाजन करू शकत नाही, विभागणी करू शकत नाही. म्हणजे एखादा पदार्थ आहे त्याची आपण विभागणी करत गेलो तर जे विभागणी करत करत जो शेवटचा लहानात लहान कण मिळेल आपल्याला, तो काय असेल, ऍटम. त्याच्या नंतर आपण त्याला कट करू शकतो का, नाही. म्हणजे ज्याचं विभाजन करू शकत नाही, जे इनडिव्हिजिबल आहे, त्यालाच काय नाव दिलं होतं, परमाणू. कोणी नाव दिलंय परमाणू, महर्षी कणाद. डेमोक्रिटिस जे आहे, तर ऍटमला हे ऍटम नाव कोणी दिलं, है ना, ATOM. ऍटमचा अर्थ काय माहितीये का, वन विच कॅन नॉट बी डिवाइड. म्हणजे ज्याला आपण डिवाइड करू शकत नाही, कट करू शकत नाही, त्याला काय म्हणायचं, ऍटम. आणि डेमोक्रिटिस जे आहे तर त्यांनी ऍटमची संकल्पना ही मांडलेली आहे. आता हे समजून घेतल्यानंतर आता मॉलिक्युल्स काय आहे हे आपण समजून घेऊ. ओके. आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल डिस्कस करू. पहा, मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. मॅटर म्हणजे काय, सबस्टन्स, एखादा पदार्थ. तर कोणताही पदार्थ हा कशाचा बनलेला असतो, मॉलिक्युल्सचा बनलेला असतो. जसं की वॉटर हे सुद्धा काय आहे, एक कंपाऊंड आहे. आणि हा कंपाऊंड कशाचा बनलेला आहे, मॉलिक्युलचा बनलेला आहे. फॉर्म फ्रॉम ऍटम्स. आता मॉलिक्युलची निर्मिती कशापासून होते, तर मॉलिक्युलची निर्मिती कशापासून होते, ऍटम्स पासून होते. येते लक्षात. आपण पाहिलं की इलेमेंटचा लहानात लहान कण काय आहे, ऍटम. आणि याच ऍटम पासून कोणाची निर्मिती होते, मॉलिक्युलची. मॉलिक्युल्स ऑफ फ्यू सबस्टन्स कंटेन ओनली वन ऍटम. आणि काही असे सबस्टन्स आहे की ज्यांच्यामध्ये मॉलिक्यूल हे एकाच ऍटमचे असतात. आता हे कसं, अगोदर आपण समजून घेऊ. पहा, आता मी 3 एक्झाम्पल घेतो तुमच्या समोर. पहिले एक्झाम्पल घेतो हेलियम, दुसरं एक्झाम्पल घेतो मी ऑक्सिजन, आणि तिसरं एक्झाम्पल घेतो मी वॉटर. ओके. आता हेलियम जे आहे त्याची संज्ञा आहे याची. ओके. आता हा मोनो ऍटॉमिक आहे, म्हणजे याच्यामध्ये एकच ऍटम असतो. ऑक्सिजन जरी त्याची संज्ञा O असेल, परंतु ऑक्सिजन निसर्गामध्ये कसा प्रेझेंट आहे, O2 स्वरूपात. याला डाय ऍटॉमिक म्हणायचं. मोनो म्हणजे किती, एक. एकाच ऍटमच्या स्वरूपात जर असेल, पहा जसं की हेलियम हा कसा आहे, मोनो ऍटॉमिक. मोनो म्हणजे सिंगल, एक.
आणि ऑक्सिजन जो आहे तर हा 2 अणूंचा बनलेला आहे, म्हणजे हा कसा आहे डायॲटॉमिक. आणि वॉटर जे आहे तर त्याची संज्ञा काय आहे H2O. इथे लक्षात, तर इथे एक लक्षात घ्या की आपला पॉइंट काय होता की मॉलिक्युल्स ऑफ फ्यू सबस्टन्स कंटेन ओनली वन ॲटम. आता हेलियम मध्ये जर पाहिलं आपण तर हेलियम मध्ये काय आहे बरं He एवढी संज्ञा आहे, म्हणजे याचा एकच सिंगल ॲटम आहे आणि हा हेलियम या एलिमेंटचा काय आहे स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. ऑक्सिजन जर पाहिलं आपण तर ऑक्सिजन पहा, ऑक्सिजन हा जे ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत पहा, पहिला ॲटम आणि हा दुसरा ॲटम. तर ऑक्सिजनच्या 2 ॲटम मध्ये इथं तुम्हाला ज्या 2 आडव्या रेषा दिसतात याला म्हणायचं डबल बॉन्ड. काय म्हणायचं याला डबल बॉन्ड. ते दुहेरी बंध म्हणू त्याला आपण. ओके, काय तो डबल बॉन्ड. तर ऑक्सिजनच्या 2 ॲटम मध्ये जेव्हा डबल बॉन्ड तयार होतो तेव्हाच ऑक्सिजनचा काय तयार होतो मॉलिक्युल्स तयार होतो. पण मला सांगा ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये किती ॲटम आहेत बरं 2 ॲटम प्रेझेंट आहे. लक्षात आलं, निसर्गामध्ये जो ऑक्सिजन आहे ना हो सिंगल ओ स्वरूपात नसतो. ऍक्च्युअली याला म्हणतात नेसंट ऑक्सिजन. काय म्हणतात याला नेसंट ऑक्सिजन. तर या स्वरूपामध्ये तो नसतो, तर तो कशाच्या स्वरूपात आहे डायॲटॉमिक स्वरूपात आहे. येते लक्षात. म्हणून आता मला सांगा हेलियम जो आहे याला आपण काय म्हणू शकतो बरं एलिमेंट म्हणणार. काय म्हणणार हेलियम हा एलिमेंट आहे आणि हा हेलियमचा काय झाला ॲटम. हा काय झाला हेलियमचा ॲटम. पण इथं O2 जे आहे हा ॲटम आहे का बरं नाही, तर हा काय आहे मॉलिक्यूल आहे. O2 काय इथं मॉलिक्यूल आहे आणि हा असा मॉलिक्यूल आहे की तो ऑक्सिजनच्या 2 ॲटम मध्ये डबल बॉन्ड तयार होऊन तयार झालेले आहे. पुढे आपण आणखीन एक चॅप्टर आहे आपलं की ज्यामध्ये आपल्याला आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हे 2 टाइप शिकायचं आहे, तर तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. आणि राहिला प्रश्न वॉटर. आता वॉटर मध्ये जर पाहिलं तर पहा HOH अशी त्यांची संरचना असते, म्हणजे 2 हायड्रोजनचे ॲटम आणि 1 ऑक्सिजनचे ॲटम. बरोबर आहे का. तर यांच्यामध्ये एक विशिष्ट बॉन्ड तयार होऊन काय तयार झाला H2O. म्हणून H2O हा काय आहे मॉलिक्यूल आहे. काय आहे मॉलिक्यूल. येते लक्षात. सो मूलद्रव्याचा लहानात लहान कण असेल तर तो आहे ॲटम. इथं मी जे लिहितो ऑक्सिजन इथे जो लिहिला हे काय आहे ऑक्सिजनचे ॲटम्स आहे. पण O2 स्वरूपात मी जे लिहिलो हे ऑक्सिजनचं काय आहे मॉलिक्यूल आहे. आणि वॉटर जो आहे तर वॉटर मधलं पहा वॉटर एक सबस्टन्स आहे, त्याचा जर आपण लहानात लहान कण घेतला तो काय असतो H2O. हा मॉलिक्यूल काय आहे कारण 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन अशा 3 ॲटमच्या कॉम्बिनेशन पासून H2O च्या सिंगल मॉलिक्यूल म्हणजे एका मॉलिक्यूलची काय होते निर्मिती होते. देन फायनली पाहू आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. पहा मी तुम्हाला सांगितलं की ॲटम मध्ये आपण रचना समजून घेतली ॲटमची. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि काय असतात न्यूट्रॉन. बाहेर फिरणारे मुक्त कोण आहेत इलेक्ट्रॉन. पण एकाएकी लक्षात आलं का नाही. आता सुरुवात करू आपण डाल्टनच्या ॲटॉमिक थेरी पासून. ही ॲटॉमिक थेरी कोणत्या वर्षी मांडली गेली 1803 1803. ओके. मॅटर मेड अप ऑफ ॲटम्स. तर डाल्टनचं थेरी संदर्भातलं पहिलं स्टेटमेंट काय आहे की जे मॅटर अर्थातच सबस्टन्स पदार्थ आहेत हे कशाचे बनलेले आहेत ॲटम अणूंचे बनलेले आहेत. ॲटमचे त्यांनी 2 वैशिष्ट्य सांगितले इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रिक्टिबल. इंडिव्हिजिबल हे तर महर्षी कणादांनी पण सांगितलं होतं की त्यांचं काय करता येत नाही विभाजन करता येत नाही. परंतु एक आणखीन एक पॉइंट आहे इनडिस्ट्रिक्टिबल म्हणजे त्यांना आपण नष्ट सुद्धा करू शकत नाही. म्हणजे अणूंचे 2 गुणधर्म इथं समोर आले. पहिला गुणधर्म कोणता इंडिव्हिजिबल म्हणजे त्यांचं काय करता येत नाही अणूंचं विभाजन करता येत नाही. इनडिस्ट्रिक्टिबल म्हणजे अणू हे नाशवंत आहे का नाही त्यांना आपण नष्ट करू शकत नाही.
ॲटम ऑफ अन इलेमेंट आर अलाइक. एकाच इलेमेंटचे ॲटम हे कसे असतात? अलाइक. अलाइक म्हणजे काय? सारखे असतात. जसं की पहा, सोडियम घेतला आपण, तर सोडियमचा कोणताही ॲटम घ्या, हा प्रत्येक ॲटम दुसऱ्या ॲटम सारखाच दिसेल, त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. जशी पहिल्या सोडियमची तशीच दुसऱ्या सोडियमची सुद्धा काय असणार? रचना असणार. म्हणजे एकाच मूलद्रव्यांचे सर्व अणू हे सारखेच असतात. सारख्याला शब्द काय वापरायचा? अलाइक. त्यानंतर डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम विथ डिफरंट मास. मूलद्रव्ये जर वेगवेगळे असतील, जसं की पहा, मी इथं घेतो एक, आपण पहिला घेतला सोडियम आणि दुसरा घेतो मी क्लोरीन. ओके, याने काय आहे? सोडियम ची संज्ञा आहे आणि Cl काय आहे? कोणाची संज्ञा आहे? क्लोरीनची संज्ञा आहे. आता मी दोन डिफरंट एलिमेंट घेतले, तर यांचे ॲटम सुद्धा कसे असतील? डिफरंट असतील, विथ डिफरंट मासेस. आणि त्यांचं मास, आता ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट आपण अजून शिकलो नाही, हे आपल्याला पुढे शिकायचं आहे जेव्हा आपण बोर स्थिती शिकू त्याच्यानंतर. सध्या फक्त लक्षात घ्या की आता मी सोडियमचं सांगतो मी तुम्हाला. सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे माहितीये का? सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 11 डाल्टन आणि क्लोरीनचा आहे 17 डाल्टन. म्हणजे तुम्ही काय झालं बरं की या दोघांचं मास सारखं आलं का? नाही, कारण हे दोन्ही ॲटम काय आहेत? दोन डिफरंट एलिमेंटचे आहे. हा सोडियमचा आहे ज्याचा मास किती आहे? 11 डाल्टन आणि हा क्लोरीनचा आहे त्याचा मास किती आहे? 17 डाल्टन. इथं जेव्हा पाहिलं होतं, याही सोडियमचा किती होता? 11 डाल्टन. याही सोडियमचा किती आहे? 11 डाल्टन. म्हणजे एकाच एलिमेंटचे आहे म्हणून यांचा ॲटॉमिक मास कसा आहे? सारखं. पण हे दोन्ही एकाच एलिमेंटचे आहे का? नाही, म्हणून त्यांचं मास सारखं आहे का? नाही. म्हणून एलिमेंट डिफरंट आहे म्हणून त्यांचं मास सुद्धा कसं असणार? डिफरंट. त्यानंतर ॲटम डिस्क्राइब बाय डाल्टन. डाल्टनचं म्हणणं काय होतं की ॲटम जो आहे हा हार्ड सॉलिड स्पेअर आहे. सॉलिड स्पेअर म्हणजे काय? पहा, जसं की हा एक गोल आहे आणि हा गोल कसा आहे? भरीव. पहा, जसं की मी आता पहा, सॉलिड म्हणजे काय माहितीये तुम्हाला? तो सर्कल नाही ना, तो काय आहे? सॉलिड स्पेअर आहे. जसं की आता मी याला पूर्ण काय करलो, या रिजनला पूर्ण मी हायलाइट करून घेतो. तर अशा पद्धतीचा ॲटम हा पूर्णपणे गच्च भरलेला, म्हणजे जसं की पहा, बाहेरची रिंग काढली असती तर तुम्ही त्याला काय म्हणला असता? सर्कल. पण सर्कल आणि स्पेअर मध्ये फरक आहे. जो सर्कल भरीव असतो, आतून पूर्णपणे भरलेला असतो, त्याला काय म्हणायचं आपण? स्पेअर म्हणायचं. सर्कल म्हणायचं का? नाही. आणि डाल्टननं ज्या ॲटमची कन्सेप्ट मांडली होती ना, त्या ॲटमचे वैशिष्ट्य काय आहे की त्याचा जो ॲटम आहे हा काय आहे? एक पद्धतीचा स्पेअर आहे. तो हार्ड म्हणजे कठीण आहे, एक सॉलिड स्पेअर आहे. नो इंटरनल स्ट्रक्चर. डाल्टननं जे ॲटम रिप्रेझेंट केला त्या सानाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय नाही? इंटरनल स्ट्रक्चर नाही. म्हणजे डाल्टन नाही हे सांगितलं का याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे, असं काही सांगितलं का? नाही. त्याचं म्हणणं होतं की जशी आपली पृथ्वी एक स्पेअर आहे किंवा एखादा आपण धातूचा गोळा घेतो है ना, गोळा फेक मध्ये पाहिलं असेल ना तुम्ही, काही मुलं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करताना गोळा फेकतात, ते पूर्ण कसा असतो? आतून भरीव असतो. तर तसं ॲटम हे आतून भरीव आहे. त्याच्यामध्ये त्याला काही सांगितलं नाही की याच्यामध्ये प्रोटॉन, म्हणजे ऍक्च्युअल त्यावेळेस त्या सायंटिस्टला त्या गोष्टीची आयडिया नव्हती. येते लक्षात? म्हणजे ॲटमला कोणतीच आंतररचना नाही असं म्हणणं डाल्टनचं होतं. पण ते कसं आहे, त्याचं म्हणणं चुकीचं. हे पुढं सिद्ध झालेलं आहे. कारण पुढं काय झालं की जे थॉम्सन जे आहेत यांनी शोध लावला. ॲटम मध्ये 3 कण आहेत ॲटॉमिक पार्टिकल. कोण कोण? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. पैकी सर्वात अगोदर कोण शोधले गेले? इलेक्ट्रॉन. कोण शोधले गेले? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन शोधणारे वैज्ञानिक कोण आहे? जे थॉम्सन. पुढे आहे की जे थॉम्सन जे आहे यांनी ॲटमला डिस्कव्हर केलं.
त्यांनी काय डिस्कवर केलं, ऍटम मधले इलेक्ट्रॉन्स. त्यांनी हे पण सांगितलं की ऍटम जे आहे त्यांच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभावित असतात. हे कुणी सिद्ध केलं, जे थॉम्सन एक्सपेरिमेंटली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की डाल्टननं जे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की ऍटम हे काय आहे, सॉलिड स्फेअर आहे, त्याला इंटरनल स्ट्रक्चर नाही. मग इंटरनल स्ट्रक्चर नाही तर मग इलेक्ट्रॉन आले कुठून, बरोबर. म्हणजे इथं डाल्टनची थेअरी चुकीची आहे. हे कोणामुळे सिद्ध झालं, थॉम्सनमुळे. थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि त्यांनी हे पण शोधलं की इलेक्ट्रॉनचं वजन हे अतिशय कमी आहे. त्यांनी काय सांगितलं की मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन द मास ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं जे मास आहे, हायड्रोजनचं जे मास आहे त्या मास पेक्षा, हायड्रोजनचं मास किती धरतो आपण, 1 डाल्टन. किती धरतो, 1 डाल्टन. तर हायड्रोजनच्या मास पेक्षा 1800 पटीनं कमी वजन हे कोणाचं आहे, इलेक्ट्रॉनचं आहे. हे थॉम्सन यांनी एक्सपेरिमेंटली सिद्ध केलं आणि त्यामुळे जी डाल्टनची ऍटॉमिक थेअरी आहे ही चुकीची आहे, हे इथं काय होतं, सिद्ध होतं. त्यानंतर अजून एक महत्वाचा मात्र एक पॉइंट तिथे एक आपला राहिला आहे की मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. पहा की डाल्टनचं हे सुद्धा म्हणणं होतं की ऍटमचं जेवढं काही मास आहे हे काय आहे, ऍटम मध्ये सर्व दिशेला एक समान पसरलेलं असतं, बरोबर आहे का, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट. पण वास्तविकता तशी आहे का, नाही. कारण मी वास्तविकता तुम्हाला अगोदरच सांगितली. पहा मी तुमच्या समोर हे चित्र का घेतलं, लेक्चर 1 घेण्याचं कारण काय होतं की तुम्हाला माहित पाहिजे की रिअल मध्ये ऍटम कसा असतो. रिअल मध्ये ऍटम जर पाहिला आपण तर त्याचं पूर्ण मास हे त्याच्या कुठं असतं, न्यूक्लियस मध्ये असतं, बरोबर. आणि त्यानंतर काही ठिकाणी एम्प्टी भाग आहे, काही फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. मात्र ऍटम मध्ये मोकळी जागा असते, ऍटमचं पूर्ण मास एकाच्या केंद्रकात आहे. ही संकल्पना थॉम्सनला मांडता आली का, नाही. उलट त्यांनी जो कॉन्क्लुजन मांडला होता तो काय होता की मास हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट आहे. हे अतिशय चुकीचं आहे, हे नंतरच्या वैज्ञानिकांनी सिद्ध केलं. मात्र एक गोष्ट जी आहे, काही पॉइंट्स डाल्टनचे करेक्ट होते. जसं की ऍटम हा काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणजे विद्युत दृष्ट्या तो कसा आहे, प्रभार रहित आहे. पण तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे हे मात्र एक्सप्लेन करता मिळालं. अशा प्रकारची ही डाल्टनची ऍटॉमिक थेअरी. ओके.